ज्या महाराष्ट्राच्या सुपुत्राने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना आपण महामानव म्हणतो, दैवत, एक साधा दलित कुटुंबामध्ये जन्मलेला माणूस एवढा बुद्धिमान होऊ शकतो आणि देशाची घटना लिहू शकतो आणि त्या घटनेवरती आम्ही देश चालवायचा नाही होणार. महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी लिहिले, एका साध्या माणसाने लिहिलेली घटना, मोदीजी तुम्ही त्याच्यासाठी म्हणून तुम्ही बदलायला निघालेले आहात. पण तुम्हाला काय वाटतं, तुमच्या एकट्याच्या डोक्यात आलं म्हणून काय देशाच्या डोक्यात येईल? तुमच्यामध्ये जर का भाजपामध्ये जर का हिंमत असेल तर ज्या घटनेवरती हात ठेवून तुम्ही शपथ घेतली त्या घटनेला, ती घटना मोडण्यासाठी पुन्हा हात लावून बघा, संपूर्ण देश पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. आकाश आकाश म्हणजे किती ठेवायचं मनामध्ये आकाश? आज ते जे काय बोलतायत की आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही, आम्हाला कदापि मंजूर नाही. चांगली गोष्ट आहे, टाळ्या वाजवायला चांगलं वाक्य. आरक्षण रद्द करण्याचा मार्ग तुम्हाला मान्य नाही तर गेले 5 वर्ष माझ्या महाराष्ट्रामध्ये जे समाज आरक्षण पाहिजे म्हणून रस्त्यावरती उतरले. सुशील कुमारजी, मला वाटतं कदाचित याच सोलापूरमध्ये अटलजींची सभा झाली होती आणि त्या अटलजींनी वचन दिलं होतं धनगर समाजाला, बरोबर आहे ना, की माझं सरकार आल्यानंतर मी तुम्हाला आरक्षण देईन. पंढरपूरला दिलं होतं विठ्ठलाच्या साक्षीने. किती खोटं बोलायचं अहो, विठ्ठलाच्या साक्षीने दिलेलं वचन तुम्ही, अटलजींची वर्ष गेली, यांची 10 वर्ष गेली, मध्ये माझा मराठा समाज उभा राहिला, पण आरक्षण द्यायला तयार नाहीत आणि आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही. मग द्यायचं होतं ना आरक्षण, आणि संपूर्णपणे हे आरक्षण देणं 50% वरती जाऊन आरक्षण देणं हे लोकसभेच्या हातामध्ये. मी वारंवार सांगितलेलं आहे, ज्याप्रमाणे त्यांनी दिल्ली म्हणजे केजरीवाल सरकारचे अधिकार कोर्टाने त्यांना दिल्यानंतरही तत्काळ लोकसभेमध्ये पाशवी बहुमताच्या जोरावरती तो निर्णय बदलला आणि दिल्ली सरकारचे, केजरीवाल सरकारचे अधिकार काढून घेऊन स्वतःच्या हातात घेतले. तसे माझ्या आरक्षणाच्या बाबतीचा निर्णय मोदीजी तुम्ही आजपर्यंत लोकसभेत का घेतला नाही हे उद्याच्या सभेत आम्हाला सांगा. आम्हाला उद्याच्या सभेत. आरक्षण काढणं आम्हाला मंजूर नाही. अहो, आरक्षण काढण्याची हिंमत करून दाखवा तुम्ही. लोकांच्या मनामध्ये जी भीती आहे ती हीच भीती आहे की हे घटना बदलायला निघाले, आरक्षणाचं आमच्या न्याय हक्काचं काय होणार. आणि महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना, अरे त्यांच्या पोटामध्ये जे मुरडा उठतो तो तोच आहे की साध्या कुटुंबात जन्मलेला माणूस हा एवढा बुद्धिमान कसा होऊ शकतो. त्याला लोक दैवत मानतात. मी किती वेळा सांगतोय, कितवा अवतार हे सांगतो, पण मला अजून देव मानत नाही, पण बाबासाहेबांना दैवत मानतायत. या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर